राजे शिवाजींनी सैराबांच्या पोटी शंभूराजे जन्मले पुरंदरच्या ओटी. शंभूराजे जन्मले पुरंदरच्या ओटी. राजे शिवबांचा चालवण्यासाठी वारसा दुसरे छत्रपती म्हणून उमटला ठसा. दुसरे छत्रपती म्हणून उमटला ठसा. विस्तार केला त्याने स्वराज्यासाठी. विस्तार केला त्यांनी स्वराज्यासाठी. आपलेच वैरी झाले स्वार्थासाठी. आपलेच वैरी झाले स्वार्थासाठी. ना कुणाची भीती ना मृत्यूचे भय. ना कुणाची भीती ना मृत्यूचे भय. औरंगजेबाला देखील जेरीस आणले होते. औरंगजेबाला देखील जेरीस आणले होते. छोट्या वयात अनेक युद्ध जिंकली लढून. छोट्या वयात अनेक युद्ध जिंकली लढून संकटांचा सामना केला डावपेच करून. संकटांचा सामना केला डावपेच करून. हिंदू माझा धर्म आहे कधी मी सोडणार नाही. हिंदू माझा धर्म आहे मी कधी सोडणार नाही. मेलो तरी बेहतर धर्मांतर करणार नाही. धर्मांतर करणार नाही. छत्रपती शंभूराजे म्हणजे एक छावा. छत्रपती शंभूराजे म्हणजे एक छावा. आजही त्यांच्या नावाचा होतो गजावजा. आजही त्यांच्या नावाचा होतो गजावजा. वीर संभाजीराजेंना मानाचा मुजरा. वीर संभाजीराजेंना मानाचा मुजरा. आठवणीत जन्मदिन करू साजरा. आठवणीत जन्मदिन करू साजरा. मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला विसरू नका. सर्वात प्रथम सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे आणि खालील माहिती त्यांच्यावरती आहे. तर तुम्हाला माहिती कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका. मित्रांनो, रयतेचे लाडके शंभूराजे अर्थात छत्रपती संभाजीराजे हे मराठा सम्राट आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे उत्तराधिकारी होते. मराठ्यांचा तेव्हाचा प्रमुख शत्रू मुघल बादशाह औरंगजेब याला छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वात मराठा सैन्याने सलग 9 वर्ष सळो की पळो करून सोडले होते. मित्रांनो, छत्रपती संभाजीराजांचा अभिषेक 16 जानेवारी 1681 रोजी झाला. मित्रांनो, यामुळे 16 जानेवारीला हा दिवस छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. संभाजीराजे त्यांच्या कारकिर्दीत 201 लढाया लढले. यापैकी एकही लढाईत ते पराभव झालेले नाहीत. मित्रांनो, पण पैशासाठी झालेल्या फितुरीचा फटका बसला आणि छत्रपती संभाजी महाराज जिवंत पकडले गेले. यानंतर छत्रपती संभाजीराजांवर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला, पण राजांनी धर्मांतर न करण्याचा निर्णय घेतला आणि प्राणाचे बलिदान देण्याची तयारी दाखवली. मित्रांनो, अखेर मुघल बादशाह औरंगजेबला याने छत्रपती संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी हत्या केली. मित्रांनो, 11 मार्च हा दिवस छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, तर आज श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे. मित्रांनो, तर माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडते सांगायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म 14 मे 1657 रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. मित्रांनो, सईबाईंच्या अकाली निधनानंतर छत्रपती संभाजीराजे बालपणीच पोरके झाले. जिजाऊंनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पालनपोषणाकडे लक्ष दिले. मित्रांनो, जिजाऊंसोबत पुण्याजवळील कापूरहोळ येथील धाराऊ नावाच्या महिलेने संभाजी महाराजांना संगोपन केले. मित्रांनो, पुढे सोयराबाईंनी सुद्धा छत्रपती संभाजीराजांना सांभाळ केला. मित्रांनो, मुघल दरबारात आणि तिथले राजकारण श्री छत्रपती संभाजी महाराजांना लहान वयातच जवळून बघितलं होतं. मित्रांनो, त्यांनी तर मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे वयाच्या 9व्या वर्षी मुघल दरबारात 5000चे सरदार झाले. मित्रांनो, छत्रपती शिवाजीराजांसोबत आग्रा येथे गेले. पुढे आग्रा येथील सुटका करून मजल दरमजल करत राजधानीत परतले, पण सुरक्षेसाठी संभाजीराजांना काही काळ मथुरा येथे ठेवण्यात आलं होतं. मित्रांनो, वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांना साहित्य कविता यांची आवड निर्माण झाली. मित्रांनो, भूगभूषण हा ग्रंथ तसेच इतर भाषातील 3 ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले. मित्रांनो, छत्रपती संभाजीराजे 18व्या वर्षी युवराज आणि 23व्या वर्षी छत्रपती झाले. मित्रांनो, शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी संभाजीराजे महाराजांच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी छत्रपतींच्या गादीवर विराजमान झाले. मित्रांनो, रायगडावर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. 16 जानेवारी हा दिवस श्री छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतात. मित्रांनो, मुघल बादशाह औरंगजेब याने संभाजी महाराजांची 11 मार्च 1689 रोजी हत्या केली. मित्रांनो, याच कारणामुळे 11 मार्च हा दिवस श्री छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन म्हणून ओळखला जातो. मित्रांनो, तर मित्रांनो, पुढील कविता श्री छत्रपती संभाजीराजे यांच्यावरती आहे. तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका. मित्रांनो,
महापराक्रमी छत्रपती संभाजी छावा महाराज. संभाजी छावा महाराज होते सवाई शिवाजी, होते सवाई शिवाजी. धर्मवीर त्यांची गरज आज, धर्मवीर त्यांची गरज आज. अन्यायाला थारा नव्हता, अन्यायाला थारा नव्हता. नुसती हुकुमशाही तेव्हा, नुसती हुकुमशाही तेव्हा. थरथर कापत होती गनिमी मोगल नजर वाकडी जेव्हा, मोगल नजर वाकडी जेव्हा. धगधगच्या ज्वाला होत्या सदैव त्यांच्या डोळ्यात ज्यांच्या, सदैव डोळ्यात ज्यांच्या. मराठ्याच्या आणबानशान कारणाने ज्यांच्या, मराठ्याच्या आणबानशान कारणाने ज्यांच्या. शेतकरी आया बहिणी होते सुरक्षित राज्यात, शेतकरी आया बहिणी होते सुरक्षित राज्यात. वाईट हेतूवाल्यांना दाखवत होते टकमक टोकात, वाईट हेतूवाल्यांना दाखवत होते टकमक टोकात. स्वतःमध्ये एक कवी होते महाराज विद्वता. त्यांची संस्कृती ग्रंथ बुद्धभूषण कळते पाहता, बुद्धभूषण कळते पाहता. गनिमी क्रिया दुआ करत अल्ला यांना, गनिमी क्रिया दुआ करत अल्ला यांना. धर्मवीर म्हणून त्यांचा थकत ना गौरव करताना, थकत ना गौरव करताना. मरण जरी पत्करले मराठी, मरण जरी पत्करले मराठी. अस्मिता टिकवण्या, अस्मिता टिकवण्या. त्यांच्यासारखा राजा पुन्हा जन्मना जगवण्या, पुन्हा जन्मेना जगवण्या. कविता कशी वाटली मित्रांनो सांगायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा, धर्मवीर, स्वराज्य रक्षण करते, संस्कृत भाषेचे पंडित आणि असे अनेक नामपदे मिरवणाऱ्या श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन आहे मित्रांनो. अत्याचार सहन करूनही धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार देणारे श्री छत्रपती संभाजी महाराज अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असामान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनंतर सलग 9 वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले मित्रांनो. समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले श्री संभाजीराजे रणांगणावरचे शेर होते मित्रांनो. स्वकीयांनी फितुरी केली नसती तर श्री संभाजीराजे केव्हाच कोणाच्या हाती लागले नसते मित्रांनो. वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करून जायची त्यांची पद्धत गजब होती मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युग पुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं होतं मित्रांनो. छत्रपती संभाजीराजे अभ्यासात अत्यंत हुशार होते. अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. संस्कृत भाषेवर विशेष प्रभुत्व मिळालं होतं मित्रांनो त्यांना. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी भूगभूषण राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला मित्रांनो. याशिवाय नायकाभेद, नखशिका, सातसतन या ग्रंथाची निर्मिती केली मित्रांनो. संभाजी महाराजांचे सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कलश यांच्याशी राजांची मैत्री ही साहित्याप्रमाणे अधिक घट्ट झाली मित्रांनो. असे सांगण्यात येते की एका हातावर तलवार आणि एक दुसऱ्या हातात लेखणी ठेवून इतिहास घडवणारे आणि इतिहास लिहिणारे श्री छत्रपती संभाजी महाराज होते मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे श्री छत्रपती संभाजीराजेही केवळ गडावर बसून नव्हते तर मित्रांनो राज्यकारभार त्यांनी असा हाताळला होता की शिवाजी महाराजांसारखेच ते कर्तबगार होते. श्री छत्रपती संभाजीराजेही शत्रूंविरोधात जोरदार लढाया करत असेत. गोव्याच्या मोहिमेप्रसंगी घोड्यावर बसून मांडवी नदी ओलांडली आणि गोव्यात जाऊन पोर्तुगीजांना असा सज्जड दम भरला होता की पुन्हा पोर्तुगीज श्री छत्रपती संभाजीराजेंच्या वाटेला गेले नाहीत मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे श्री छत्रपती संभाजी महाराजांकडेही जातिवंत आणि राजाप्रमाणे शूरवीर घोडे होते मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपुण होते मित्रांनो. कुशल संघटक होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर श्री छत्रपती संभाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळीची नियुक्ती केली होती मित्रांनो. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी औजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांना नेमलं होतं मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर श्री छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली मित्रांनो. स्वराज्य विस्तारासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. गनिमी काव्याचे चलकपणे वापर करून शत्रूंना झुंजवले मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 120 युद्धे केली. मात्र एकही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. श्री छत्रपती संभाजीराजांनी शत्रूवर चाल करून जाण्याची पद्धत वादळी होती मित्रांनो, म्हणजे वाऱ्याप्रमाणे होती मित्रांनो. श्री छत्रपती संभाजीराजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता मित्रांनो. श्री छत्रपती संभाजीराजे शत्रूला कधीही सापडले नाहीत मित्रांनो. मात्र स्वकीयांनी टाकलेल्या फितुरांच्या जाळ्यात श्री छत्रपती संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले मित्रांनो.
छत्रपती शिवरायानंतर शंभूराजे छत्रपती झाले मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूर शहरावर हल्ला केला मित्रांनो. मोठ्या फौजफाट्यासह मराठी सैन्य 70 मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुराजवळ जाऊन गेले आणि तिथे 3 दिवसापर्यंत मराठे पुरे लुटीत होते. त्यांना मुघबल लूट मिळाली. त्यांनी जड जवाहीर, सोने नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले मित्रांनो. इतर जिन्नसाची त्यांना पर्वा केली नाही मित्रांनो. भांडेकुंडे, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेले इत्यादी वस्तू, सर्व अशा गोष्टी सर्व लूट वाहून नेणे त्यांना अशक्य होतं मित्रांनो. तेथेच टाकून दिलं व नंतर ते निघून गेलं. पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही मित्र. शहाबुद्दीन फिरोजजंगने रामशेत किल्ल्यावर चाल करून गेला मित्रांनो. हा किल्ला सहज हस्तगत करता येईल अशी मोगलांचा समज होता मित्रांनो. मात्र श्री छत्रपती संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचण्यासाठी खास तुकडी तैनात केली. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला 5 वर्ष झुंजवत ठेवला मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी भरपूर कामे केली आहेत मित्रांनो. एवढेच नव्हे तर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणावरही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो मित्रांनो. समर्थ रामदास स्वामींनी मिळालेल्या राममूर्तीचे चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारलं मित्रांनो. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरिया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांनंतरही महाराजांनी मित्रांनो मदत केली. अनेकांनी यांनी ढसळ हस्ते मदत केल्याचे अनेक दाखले दिले आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती होती मित्रांनो. तुम्हाला माहिती कशा प्रकारे आवडली सांगायला विसरू नका मित्रांनो.